गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हे सुशिक्षित जोडपं आहे जे ते US वरनं आलेलं आहे आणि काल या माणसाने पाणीपुरीची गाडी टाकण्याचा इथे सुरुवात केलेला आहे. हां, आणि आजपासून हे सॅलड डिपार्टमेंट यांच्याकडे आहे. दादानी म्हटलं की नाही कमी तिथे आम्ही असं म्हणून राहुल सगळी कामं करत होता. वहिनीकडे बघायला दादाला वेळच नव्हता, पण राहुलला इंटरव्ह्यू मात्र तो देत होता. मग सगळे तयार झाले आणि सुरुवात झाली पूजेला. नवऱ्यानं जर काही केलं तर त्याचं फळ बायकोला भेटते. मग आता करून आला नवरा तो फुकट पाडत तर कधी हात लावायचा आपला. गुरुजी अगदी मॉडर्न पद्धतीने सगळं समजावून सांगत होते. वहिनी आणि कृतिका जेवणाची तयारी करत होती, तेही सोहळ्यात. आणि इकडे आमची महापूजा चालत होती आमच्या 3 ब्रँड न्यू कपल सोबत. प्रार्थना करायची. अमृताची 10वी असल्यामुळे ती व्हिडिओमध्ये जरा कमीच दिसते, कारण ती दिवसभर अभ्यास करते. आणि आमची ही 3 टाळकी, यांना म्हटलं जरा खेळा तर हे कॅरम खेळतायत, पण कुठे, फोन मध्ये. पूजा झाली आणि नैवेद्याची ताटं वहिनीनं वाढून आणली. त्या ताटांवर आम्ही केळीचं पान ठेवलं. गुरुजी इथे समजावून सांगतायत की नैवेद्याच्या ताटाला आभूषण कसं करायचं. जसं तुमच्या ताटामध्ये पाणी पडल्यावर तुम्ही खाणार नाही, बरोबर आहे, तसं देवाला तसंच झालं पाहिजे. स्वाहा ओम बाणाय स्वाहा ओम यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ब्रह्मणे नमो नमः. दिव्याची वात जर जाड असेल आणि पेटत नसेल तर त्यावर कापूर ठेवला तर ती लगेच पेटते. चलो चलो संपूर्ण गावाला ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात आणि मनापासून आम्ही सगळ्यांनी आरत्या म्हणल्या. आता वेळ होती आशीर्वादाची, म्हणजे मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची. आणि मला संधी मिळाली मंदारला झुकवायची, मग मी तर त्याला झुकवणारच. घरातल्या सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर सुरू झाला कार्यक्रम महालक्ष्म्यांच्या ओटी भरण्याचा. ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला आणि जेवणाला सुरुवात करायची वेळ झाली. आता वहिनीने आणि कृतिकाने ताटं वाढली, ओवीने त्यांना मदत केली आणि सायली पाणी वाढत होती. आम्ही तिचं कौतुक करत होतो. काय सुंदर टेस्टी पाणी देत आहेत. चविष्ट अशा जेवणाने पोट भरलं होतं, पण गप्पा मारूनही मन काही भरत नव्हतं. डोळे लागत होते, झोप येत होती, पण तेवढ्यात वेळ झाली होती नमिता, अजिंक्य आणि सुनीता काकूच्या जाण्याची. लग्न झाल्यावर सासरी जाताना जशी नववधू इमोशनल होते, तशीच सुनीता काकू इमोशनल झालेली आम्हा सगळ्यांचा निरोप घेताना. पण सी यू सून असं म्हणत आम्ही तिला बाय म्हणलं. थोड्या वेळाने कृतिकानं माझ्या हातावर मेहंदी काढून दिली आणि मग सुरू झाला कार्यक्रम उखाण्यांचा. लग्नासाठी प्रपोज करायचं मी केलं डेअरिंग, आता माझ्या जीवनाचं सायलीच्या हातातच केली. शतजन्माच्या गाठी आनंदचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा,
शोधून नाही सापडणार राहुल सारखा हिरा. तुम्ही सगळे आलात म्हणून आनंद खूप झाला. विशाखा साथ में है तो झुकेगा नहीं साला. आयुष्य जगताना सोपी झाली प्रयत्नांची पराकाष्ठा. ओहो सायलीचं नाव घेतो इन फ्रंट ऑफ द स्टँड. ओवीलाही नाव घ्यायचं होतं, पण मग मी तिला म्हटलं बाळा त्याच्यासाठी नवरा लागतो, म्हणून मग तिनं गाणं म्हटलं. कृतिकाचा आवाज इतका गोड आहे ह्याची मला अजिबात कल्पना नव्हती. त्यानंतर वेळ झाली होती आरतीची. आपला नमस्कार देवीपर्यंत पोहोचलाय आणि आपला प्रसादही हे इथे मला वहिनी दाखवून देत होती. आम्ही केलेला अनारसा आणि विड्याचं पान देवीच्या चरणाशी होतं. ते पाहून आम्ही खूप खुश झालो. आजचा हा व्लॉग मी इथेच संपवते. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण.